हॉटेल भाग्यश्री आज वार मंगळवार सकाळच्या 10 वाजल्यात। आज सकाळी 12चा बेत आहे, दुपारून 6चा बेत आहे। गावरान आणि क्वालिटी ओरिजिनल खायचं असेल तर हॉटेल भाग्यश्रीला यावं लागतंय, आणि अशी दावण बघायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीला यावं लागतंय। तर दुसरीकडे हॉटेल तिरंगा नादकृती काय यायला लागतंय आणि यायलाच लागतंय, कॉपी करायची नाही। ओरिजिनल म्हणलं की ओरिजिनल खाऊ घालायचं। नमस्कार, मी विशाल घोळे। आज आपण जाणून घेणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील 2 हॉटेल जे सध्या मार्केटमध्ये फुल आहेत त्यांच्याबद्दल थोडीफार प्रमाणात माहिती। महाराष्ट्रामध्ये अनेक हॉटेल ओपन झाले आणि बंद देखील झाले, हे कुणाला माहीत नाही। हॉटेलचा काळ पडत चालला होता, मात्र धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाने आपली छोटीशी टपरी तयार केली आणि आपला एक इन्स्टाला फेमस डायलॉग केला, नादकृती काय यायला लागतंय आणि यायलाच लागतंय। चव पाहिजे असेल तर हॉटेल तिरंगाला या, हा डायलॉग फेमस करून त्याने आपली टपरीचं रूपांतर एका मोठ्या हॉटेलमध्ये केलं आणि त्याने एक नवतरुणापाशी आपलं एक उदाहरण निर्माण केलं। एक सर्वसाधारण तरुण परिस्थिती गरीब असताना देखील एक मराठी तरुण काय करून दाखवू शकतो हे हॉटेल तिरंगा यांच्या मालकांनी करून दाखवलं आहे। तर दुसरीकडे हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्यातील ट्रेंडिंग चालणारं हॉटेल यायला लागतंय म्हणलं की यायलाच लागतंय। क्वांटिटी, चव आणि क्वालिटी जर खायची असेल आणि गावरान मटण खायचं असेल तर हॉटेल भाग्यश्रीला यावं लागतंय। भाग्यश्रीचे मालकांच्या म्हणण्यानुसार मला माझ्या जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये करायचं आहे। ते म्हणतात मी कधीच 1 किंवा 2 बकरं आणत नाही, बकरे आणताना मी 200 आणि अशी दावण त्यांच्या हॉटेलच्या समोर लागलेली असते। या हॉटेलची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे। याची हॉटेलची चव घेण्यासाठी अनेक लोक लांब लांबून येतात। हॉटेल भाग्यश्री त्यांचे मालक सांगतात की भाग्यश्री ही त्यांच्या बायकोचं नाव आहे। त्यांच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या बायकोला हत्ती भेट दिला। हत्ती म्हणजे की फॉर्च्युनर 55 लाख रुपयाची आपल्या हॉटेलचा इन्कम कमवून त्यांनी आपल्या बायकोला गिफ्ट दिली। आपल्या मराठी माणसाची एकच अडचण आहे, तोही काही करत नाही आणि जर कुणी पुढे चाललं तर त्याला पाठीमागे ओढतात। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जीवन म्हणलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी असतात, काही काम असते, त्याच्याच निमित्ताने हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्यात आलं होतं। तर काही लोक येतात, ड्रिंक करून येतात आणि हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर फोडतात, दगडफेक करतात। हे कितपत बरोबर आहे? तर दुसरीकडे भूम तालुक्यातील हॉटेल तिरंगा याचे मालक हॉटेल भाग्यश्रीला सपोर्ट करतात। ते म्हणतात आपल्या इन्स्टा पेजच्या मार्फत हॉटेल उभा करण्यासाठी काय कष्ट लागतं, काय पैसा लागतो आणि काय मेहनत लागते, त्यावेळेस नाव होतं। असे लोक आपल्या मराठी उद्योजकाला सपोर्ट करणारे नक्की पाहिजेत। हे तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही हॉटेल तिरंगा किंवा हॉटेल भाग्यश्रीला जेवला आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करत जावा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।